श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. होय बाळा, या क्षणाला मी तुझ्याशी बोलत आहे. तू जर या संदेशाला शेवटपर्यंत ऐकलास तर तुझे कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. माझे आशीर्वाद तुझ्यासाठी कल्याणकारी आणि हितकारी आहेत. देव म्हणतात बाळा, या आठवड्यात तुझे आयुष्य पुढील स्तरावर जाणार आहे. देव सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे. जास्त विचार करू नका, कारण तुम्ही जे काही विचारात घेत आहात ते आशीर्वादाच्या रूपात तुम्हाला प्राप्त होत आहे. तेव्हा नकारात्मक विचार करणे थांबवा आणि सकारात्मक विचार करणे पुढे करा. कारण पुढे तुमच्या आयुष्यात तुम्ही माझ्याकडे प्रार्थनाद्वारे जे काही मागत आहात त्यासाठी मी तुम्हाला आशीर्वादासाठी देण्यासाठी इथे उपस्थित आहे. विसरू नका. तेव्हा तुम्ही माझ्याकडे तेच मागा जे तुमच्यासाठी हिताव आहे, जे तुमच्यासाठी खूप काही आनंददायक आहे. देव म्हणतात, कधी कधी बाळा तुझ्या विचारात ते खूप काही नकारात्मक विचार असतात. त्यांना दूर करण्यासाठी मी तुला नाम जपाचा आशीर्वाद दिला आहे. नाम जप सतत सुरू ठेव. त्यामुळे तुझ्या अवतीभोवती ही नकारात्मक ऊर्जा न राहता सकारात्मक वलय तयार होईल आणि त्यामुळे तुला भेटण्याचे कुणातही सामर्थ्य नाही. तेव्हा तुझे विचार नेहमी सकारात्मक होतील. तुमचाही देवावर आणि देवाच्या दिव्य संदेशावर विश्वास असेल तर होय मी विश्वास ठेवतो असे कमेंट करायला विसरू नका आणि या संदेशाला लाईक करा. देवाचे अखंड कार्य तुमच्यासाठी सुरू आहे. ते तुमच्या हितासाठी सुरू आहे. येणारा आठवडा तुमच्यासाठी खूप काही आनंदाच्या बातम्या घेऊन येणारा ठरणार आहे. तुम्ही ज्यासाठी देवाची प्रार्थना करत आहात ती प्रार्थना स्वीकार करण्याची वेळ आता लवकरच जवळ येत आहे. निश्चित राहा आणि तुमच्यासाठी जे काही येत आहे त्यासाठी होकारार्थी सकारात्मक राहा. देव म्हणतात, कृपया समजून घ्या, मी तुमच्या सर्व काही प्रार्थना ऐकतो आणि त्याची उत्तर देखील तुम्हाला वेळोवेळी देत असतो. तुम्ही जर इथून पुढे माझ्याकडे काही आशीर्वाद मागत असाल तर हे ध्यानी धरा की काही पुढील काळातच तुम्हाला ते चमत्काराच्या रूपात प्राप्त होणार आहे. देव म्हणतात, तू निश्चित राहा, तुझ्यासाठी मी खूप मोठा आशीर्वाद देणार आहे, ज्यामुळे तुझे जीवन सुख, समृद्धी आणि आनंदाने परिपूर्ण होणार आहे. स्वामी म्हणतात, बाळा घाबरू नकोस. ज्या क्षणाला तुला असे वाटते की कधी कधी तुला मागितलेले काही मिळत नाही त्या गोष्टीसाठी संयम ठेव. थोडा विचार कर की जे तुझ्यासाठी हितकारक नाही ते मी तुला देऊ इच्छित नाही आणि तुझ्यासाठी माझी प्रार्थना करत आहेस त्यात जर तुझे हित असेल तर मी तुला ते देऊ इच्छितो. तुझ्यासाठी ती प्रार्थना करत राहणे तितकेच आवश्यक आहे बाळा, कारण तुमची कुठलीही प्रार्थना मी न ऐकल्यासारखे करत नाही. जेव्हा तुम्ही माझ्याकडे ते सर्व काही आशीर्वाद चमत्कार मागू इच्छिता तेव्हा तुमच्याकडे जाणता न जाणता तुम्ही जेव्हा अपेक्षा सोडलेले देखील असते तेव्हा देखील माझे चमत्कार तुमच्या दिशेने येतात आणि तुमच्या आयुष्यात चमत्कार होतात. स्वामी म्हणतात, बाळा कधी कधी मी तुझे संरक्षणासाठी तुझ्या जीवनातून काही लोकांना तुझ्यापासून दूर ठेवतो, कारण ते असे आहेत की जे तुझ्यासाठी हिताव नाही. ते लोक तुमच्यापासून दूर नेणारे आशीर्वाद मी तुला देतो आणि ते तुझ्यापासून दूर नेतो. त्या चुकीच्या नात्याकडे, त्या चुकीच्या लोकांकडे धावणे बंद करा. देवाचे आशीर्वाद तुमच्या दिशेने येत आहे. जेव्हा तुम्ही देवाशी बोलता ही प्रार्थना आहे. जेव्हा देव तुमच्याशी बोलतो तेव्हा ते ध्यानात असते. तुम्ही सहमत असाल तर होय कमेंट करा. तुम्हाला कधी कधी काही कठीण काळ काढणे खूप काही असे त्रासदायक ठरते ज्यामुळे तुम्ही खूप हैराण होता आणि खूप काही नाही निराशे. पण त्याही वेळेला घाबरू नका, कारण त्या क्षणाला देखील माझे चमत्कार आणि माझे आशीर्वाद तुमच्या दिशेने येऊन तुमचे कल्याण करतील. देव म्हणतात, बाळा मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि तुला जे काही हवे आहे ते पुढील काळात प्राप्त होईल याचा आशीर्वाद देखील देतो. तुमचाही स्वामी माऊलीवर आणि स्वामीच्या आशीर्वादांवर विश्वास असेल तर होय स्वामी टाईप करा. मी आशीर्वाद स्वीकारण्यासाठी तत्पर आहे असे कमेंट करा. तुम्ही देवाचे प्रिय बाळ आहात असे कमेंट करायला विसरू नका. देव म्हणतात, माझे प्रिय बाळा मी तुझे पाऊल ज्या दिशेने वळवले त्या दिशेने तुला ते संघर्ष
कमी जाणवतील. तुझी पावले मी तिथेच ठेवेल जिथे तुला कमी संघर्षात देखील खूप काही प्राप्त करता येईल. आणि तू जे काही तुझ्या मनात साठवले आहे ते सर्व काही विचार नकारात्मकसुद्धा आहे, ते विचार माझ्या चरणावर सोपवून निश्चित हो, कारण पुढील येणारा काळ तुझ्यासाठी सुख, समृद्धी, आनंदाची वाट दाखवणारा ठरणार आहे. नंतर माझी कृपा, माझे आशीर्वाद आणि माझे चमत्कार प्राप्त करण्याची वेळ जवळ येत आहे. आता इथून पुढे तुमची एक मोठी इच्छा पूर्ण होण्याची वेळ येत आहे. तेव्हा आत्ता निश्चित राहणे सोडा आणि आपल्या कार्यात अधिक मन लावणे सुरू करा. तुम्ही जेव्हा देवाकडे येता आणि ती प्रार्थना करता तेव्हा देवही तुमची प्रार्थना ऐकतात यावर विश्वास ठेवा. तुम्ही मागितलेले आशीर्वाद तुमच्या दिशेने पाठवण्याचे कार्य सुरू आहे. देवाचे कार्य अखंड आणि अविरत सुरू आहे. ते तुमच्या कल्याणासाठी होत आहे. तुमचाही देवाच्या शक्तीवर आणि देवाच्या आशीर्वादावर विश्वास असेल तर होय स्वामी विश्वास आहे असे कमेंट करायला विसरू नका. देव म्हणतात, प्रार्थनेद्वारे माझ्याकडे जो कोणी उपचार, कृपा, आशीर्वाद आणि खूप काही आनंद मागत आहे त्याला ते सर्व काही प्राप्त होताना तू काही काळातच बघणार आहे. त्याच्या आयुष्यात असे द्वार देव उघडू इच्छितात जिथून त्याच्यासाठी आनंदी आनंद, प्रगती, उत्साह, खूप वैभव आणि संपत्तीकारक जीवन जगायला मिळणार आहे. तुम्ही त्या संपत्तीसाठी चिंता करू नका, कारण तुम्ही केलेल्या कर्मातून तुम्हाला ते नक्कीच प्राप्त होणार आहे. विश्वास ठेवा, तुमची पावले योग्य दिशेने वळवू दिल्या जातील. तुम्ही जे काही कर्म करत आहात त्यात तुम्हाला मोठ्या यशाची प्राप्ती देखील होणार आहे. तुमच्या विजयाची तारीख देव ठरवत आहे. विश्वास ठेवा, पुढील काळात विजय तुमचाच निश्चित होणार आहे. यावर ज्याचा कोणाचा विश्वास आहे त्यांनी कमेंटमध्ये लिहायला विसरू नका की होय स्वामी, तो विजय मी स्वीकार करतो. देव म्हणतात, माझ्या प्रिय मुला, तुझं माझ्यावर विश्वास करतोस तर हा संदेश शेवटपर्यंत ऐक, कारण तुझे कल्याणकारी आशीर्वाद देणारा हा स्वामीचा दिव्य संदेश, पवित्र संदेश तू या क्षणाला ऐकत आहेस. तुझ्या घरी ती भरभराट होणार आहे. या रात्रीतून माता लक्ष्मी सोन्याची पावलाने तुझ्या घरी प्रवेश करेल आणि तुझे सगळे दुःख, दारिद्र्य, काळजी आणि व्याधी सर्व काही जळून जाईल या रात्रीतून, कारण देवाचे अनेक आशीर्वाद तुमच्या दिशेने चमत्कारासाठी पाठवल्या जात आहेत. देवदूताकडून तुम्हाला ते आशीर्वाद देखील प्राप्त होतील जे तुम्ही कधीही मनाती घेतले नाही. तुम्ही देवाकडे ती प्रार्थना करता ते तर तुम्हाला प्राप्त होईलच. त्या व्यतिरिक्त देव तुमच्यावर प्रसन्न होऊन तुम्हाला चमत्काराची भेट देण्यासाठी आले आहेत. हा संदेश जिथे कुठे ऐकला जात आहेत आणि जे बाळ प्रेमाने श्रद्धेसहित ऐकत आहेत त्याच्यासाठी देव एक भेटवस्तू आनंदासहित पाठवू इच्छितात. ते तुम्ही स्वीकार करण्यासाठी सज्ज आहात. देव तुम्हाला प्रश्न करत आहे की तुमच्या आयुष्यात एक नवीन संधी येणार आहे, त्यासाठी तुम्ही सज्ज आहात. ती संधी तुम्ही देवाकडे न मागितलेली आहे ना त्याच्यावर कधी विचार केलेला आहे, पण तरीही देव तुमच्यावर प्रसन्न होऊन ती संधी तुमच्याकडे देऊ इच्छिता. जर तुम्ही होकाराचे उत्तर दिले तर देव तुम्हाला ते नक्कीच देतील. यावर विश्वास ठेवा. ज्याचा कुणाचा स्वामीच्या संदेशावर आणि स्वामीच्या आशीर्वादावर विश्वास आहे त्यांनी होय स्वामी मी विश्वास करतो असे कमेंट करायला विसरू नका. माझा देव मान आहे. माझ्यासाठी देवाचे शुभकार्य सुरू आहे. आज रात्रीतून तुमच्यासाठी उद्या सकाळी जेव्हा तुम्ही उठाल तेव्हा एक आनंदाची बातमी असेल जी तुमचे घर आणि तुमचे कुटुंब आनंदित करेल. जेव्हा तुम्ही ते ऐकाल तेव्हा अधिक आनंदासह तुमचे नाते तुमच्याजवळ येताना तुम्हाला दिसतील. जे नाते आजपर्यंत दुरावलेले होते ते नाते देखील तुमच्याकडे येताना तुम्हाला अनुभवायला येणार आहे. जर तुम्ही त्या नात्यासह आनंदी होणार असाल आणि तुमची अपेक्षा पूर्ण होणार असेल तर होय स्वामी मी सज्ज आहे असे कमेंट करायला विसरू नका. या आनंदाच्या बातमीने तुमचे कुटुंब सहकुटुंब आनंदी होणार आहात. खूप काळापासून तुम्ही ज्याची वाट पाहत होता ते आनंदाची बातमी तुमच्या दिशेने येत आहे. तुमचे ते नाते घट्ट होईल, तुमच्या सुसंवाद होतील आणि तुमचे जीवन सुखमय आनंदित होईल. यावर विश्वास ठेवा. देवाची निरंतर कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर आहे. स्वामी देव
तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत, तुमच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आनंद प्रदान करोत आणि प्रगतीच्या आनंद इच्छा पूर्ण होवो हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करतो। हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। 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 श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।